नमस्कार भावनो, ब्लॉगची सुरुवात आहे डायरेक्ट ताडपत्री बांधण्यापासून. आत्ता वाजले जाते 17. हे बघा कसं पळतं. सुट्टी झाली ना, लवकर ताडपत्री बांधून घेतली कारण आपली गाडी आहे ओपन वरून. साईडनं आपण नॉर्मल ताडपत्री बांधले, पण मागचा पडदा आणि ती मोकळा. द्या बघा, ताडपत्री मारली. सकाळी निघालो जायला डायरेक्ट मुंबईला. गेलो नांदेड फाट्यावर, घेतली गाडी भरून. नॉर्मल पॅकिंगचं म्हणतं शिफ्टिंग करायचं होतं आपल्याला, कस्टमरचं सामान ते आणायचं होतं आपल्याला. मुंबई आपलं मुलुंडवरून आपल्याला ते आणायचं होतं पुण्याला. सो आपल्याला इथून तिकडं जायचं होतं पॅकिंग वगैरे शिफ्टिंग करायला. सकाळी निघलो. नंतर कस्टमर निघाल्यानंतर म्हणला की भाऊ मी 1 वाजता येणार आहे, तुम्ही उशिरा निघा. तर आम्ही हळूहळू जाणार. तरी कसं, आधी वारजेत चहा पिला, परत टोलला किंवा आलो तळेगावच्या. एकदम 52, 40, 50च्या स्पीडने गाडी चालली होती. कारण करणार काय हो, एवढ्या लांब जाणार कसं? एवढ्या लांब जाणार म्हणजे एवढ्या लांब किती लवकर जाते माणूस, 2 ते 3 तासात मुंबईला. आता त्याच्यामुळं उशीर होऊन राहतं. करावं काय काहीच कळणार. चला म्हणलं आता हळूहळू टाईमपास करत नाश्ता पाणी, लोणावळा घाट, खंडाळा घाट बघत. ऑप्शन नाही, चालायला लागतंय. आलो डायरेक्ट इथं मावळमध्ये. काय पांढऱ्या पट्टा मारलेला आहे. पांढऱ्या पट्टा मित्रांनो आपली गाडी लय फास्ट चालली, घेऊन सटकते बघा MT असलो. कारण त्या पट्ट्यात तसल्या डेंजर आहे. लेफ्ट साईडला नाश्त्याचं पॉईंट आहे. नाश्ता वगैरे केला, भजे पावते वगैरे सर्व खाल्लं. निघालो पुन्हा आपल्या दिशेला. चलो म्हणलं तर लोणावळा पहिला पॉईंट. हळूहळू रेकॉर्डिंग वगैरे करत होतो. मस्त वातावरण झालं होतं, पाऊस नव्हता मेन म्हणजे. मस्त वातावरण होतं. आपल्याला माहिती होतं खाली गेलं की आपला घामच निघणार आहे, कारण ती आहे मुंबई. लोणावळा घाटवर झालं की संपलं आपलं काम. हे बघा कसं दिसते नजारा, एकदम कडक. काय सीन आहे, खतरनाक. आलो डायरेक्ट घाट उतरून कामशेतचा. पुढं ब्रिज लागतो, नदीची साईडनं रेल्वेची पटरी सुद्धा जाते. मस्त वाटतं बघा. इथला सीन एक खतरनाक आहे. समोर एक्सप्रेसवे पण दिसतो. सगळं पास वगैरे केलं. एकविराईचा डोंगर सुद्धा पास करून आलो. लोणावळ्याचा टोल वगैरे फाडला. आलो डायरेक्ट लोणावळ्यामध्ये. हे बघा कसं दिसतं लोणावळा सकाळ. गर्दी वगैरे नव्हती मित्रांनो, त्यामुळे काही विषय नव्हता. मला चला लवकर जाऊ, पॅकिंग वगैरे करू, शिफ्टिंग करून येऊ वापस, काही प्रॉब्लेम नाही. असं दिसतंय ना जरा. बाकी तुम्ही सांगा. चला चालू होतं मित्रांनो. लोणावळ्यामध्ये टुरिस्ट सुद्धा भरपूर येतात बाहेरच्या राज्यातून, समजा जिल्ह्यांमधनं. त्याच्यात टुरिस्टरची तर गर्दी आहे बघा. हॉन्टेड हाऊसच्या खालचं लेफ्ट साईडला ती रोल्स रॉयस गाडी रीलवर भरपूर वेळा येते बघा. तिथून आता पण चाललेलं आहे फेवरेट स्पॉट लोणावळ्याचा एकदम खतरनाकमध्ये. लेफ्ट साईडला तो बंगला आहे मोठा, हॉन्टेड काहीतरी नाव आहे त्याचा, कुठला आयशा विला का कुठला विला आहे ते मला पण नक्की माहीत नाही. आलो डायरेक्ट खंडाळा घाटात. कसा आहे नजारा आहे दणक्यात. इथून मस्त म्हणलं उतरू. काय सीन दिसतात मित्रांनो, खूप भारी, खूप कडक एकदम. आता म्हणलं इथं मस्त फोटो वगैरे काढू. लेफ्ट साईडला राईट साईडला मोठा ॲक्सिडेंट झाला बघा, साऊथ लाईनच्या ट्रकचा निळ्या कलरचा. बॉबे वगैरे घातला खायला. अलीकडे सुद्धा पॉईंटला फोटो काढले. तर आलो डायरेक्ट. तो अर्धा 1 तास घातला. आणि कस्टमर नंतर पुढे गेलं, फोन करतोय की बाबा मी आलो आहे. कस्टमर पण असं हुशार होतं की बस. परत मग म्हणलं आता इथून तर निवांत चालू होतं. खोपोलीच्या पुढे गेला मग कस्टमर म्हणलं लवकर या म्हणून. आपण चालू होतं निवांतमध्ये, कारण आपल्याला घाईच नव्हती कुठं जायची. खूप मस्तपैकी रिलॅक्समध्ये चाललो होतो बघा, टेन्शन आहे. राईट साईडला गर्दी बघा. तर म्हणलं आपलं काही खरं नाही. आज तर म्हणलं सॅटरडे, याच्यात पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण म्हणलं हायत लाईन येत आता येताने, नो टेन्शन. अर्धा 1 तास मला त्याच्यातून मोडतोय आपल्याला येताने, असंच वाटत होतं. म्हणलं बघू आता जे होईन ते होईन, कसं काय करायचं काय नाही. चला म्हणलं आपला प्रवास तर एन्जॉय करू कडकमध्ये. मित्रांनो तुम्हाला तो धबधबा दाखवायचा राहिला बघा. कसं दिसतंय धबधबा खंडाळा घाटातला. थांबलेलो व्हिडिओ काढायचा राहिला. दिसतं एकदम कडकमध्ये. हे नादच नाही, कडक व्हिडिओ हालतं एकदम क्वालिटी वाच. चला जाऊ द्या, परत आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आलो डायरेक्ट खंडाळा घाट उतरून खाली. लागलो पनवेलपासून डायरेक्ट एक्सप्रेसवेला. कस्टमर घाई करत होता. टाकली परत एक्सप्रेसवेला गाडी शेडून टोल नाक्यापासून. हे दन चाललो. आता मला लवकर जाऊया, लवकर पोचूया, माल वगैरे घेऊन निघूया. कारण ते मुलुंडचं लोकेशन होतं, थोडं आतमध्ये होतं, लांब होतं. म्हणजे चला जाऊया पटकन. एक्सप्रेसने कशी गाडी दणक्यात जाते, सिग्नल नाही काय नाही. पनवेलचा रस्ता सुद्धा खूप खराब झालेला आहे. चला म्हणलं फॅन लावला. मुंबईत खपोली उतरले की भाई गरमीच चालू झाली. फॅन पण इथं फेल पडतो मुंबईमध्ये कुठलाही आणा. चला म्हणलं काय ऑप्शन नाही. चाललो होतो हळूहळू तुमकडं. मग आलो डायरेक्ट पनवेलच्या पुढं. तर आपल्याला या लोकेशनवर मग ठाणे दाखवतोय, सायन वगैरे दाखवत होतं भरपूर. चला काही विषय नाही. कारगर रोड काय दाखवत होतं. ब्रिज आपल्याला सगळे चढायचेच होते, कुठलाच ब्रिज आपल्याला सोडायचा नव्हता. चला काही विषय नाही. दन चिलो म्हणलं.
नो टेन्शन, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा मस्तपैकी चाललो होतो, विषय नव्हता. हे लागलं गाड्यांचं ट्रॅफिक. कसं आहे लय मोठ्या गाड्यांचा लय त्रास आहे बाबा इकडं. सगळ्या मोठ्या गाड्या ह्यात लाईनीने चालतात ना, त्यामुळे खूप त्रास आहे बघा. हे बघा कसं आहे बोटचा नजर. या चौकात आलतो पण आपल्याला सरळ जायचं होतं. तर मित्रांनो जायचं आपल्याला मुलुंडला. आपल्याला कुठून तरी लेफ्ट साईडला रस्ता आहे, तो आपल्याला खाडीचा ब्रिज पास करायचा आहे. पण आपल्याला रस्ता आहे बघा राईट साईडला पण एक खूप भारी काहीतरी टेक्स्चर उभारलेलं होतं व्हाईट कलरचा, एकदम कडकमध्ये. खूप भारी वाटत होतं मित्रांनो. पण मुंबईचं मित्रांनो एकच गोष्ट, त्या गोष्टीसमोर सगळं बघण्याच्या यायला सगळं मेहनती पाणी फिरतं, ते म्हणजे गरमीमुळं मित्रांनो इथं काहीच कामाचं नाही आहे. काहीच करणं खूप अवघड आहे. खूप आलो डायरेक्ट बघा ह्या ब्रिजवरती. आपला ब्रिज तुम्ही कमेंट करून सांगा. तर मला मुंबईतलं जास्त काही माहीत नाही. आपण चाललो आहे मॅपच्या भरोशावर. टाका आता मला लोकेशन ज्या गेलो त्या दिवशी माहिती होतं, पण आता मला आठवत नाही आहे. तर तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा कसं दिसतं मित्रांनो मुंबई, आमची मुंबई. हे पुणेच बरं बाबा आपलं. गरमीने हाल होते तिथले. पुढं 2-3 किलोमीटरचं लोकेशन राहिलं तेवढं झालं बघा. रिमझिम पाऊस चालू. म्हणलं आता याला काय होतंय, जाऊ दे आता काही ऑप्शन नाही. तिथनं परत डायरेक्ट घेतला U-टर्न. आलो डायरेक्ट पुन्हा आपल्या रस्त्याला लागलो येताना. इथं झाला बघा पाऊस चालू. एवढी मित्रांनो गरमी होती, एवढी गरमी, पण गाडीची काही हे होतच नाही. पाऊस काय मित्रांनो इथं कसाच भासत नाही. हां पावसाचा मित्रांनो तर संबंधच येत नाही पुण्यात ह्या मुंबईमध्ये. नुसती गरमीची नुसती लाहीच, ऑप्शनच नाही मित्रांनो. खूप गरम होते, खूप म्हणजे खूप. आलो डायरेक्ट पनवेलचा एक्सप्रेस चढला. आपण आता जाणार होतो जुन्या ह्यानी, काहीच प्रॉब्लेम नव्हता. नो टेन्शन. कडकमध्ये वातावरण मित्रांनो भारी झालं, पण काहीच मित्रांनो फील नव्हता वातावरण. नुसती गरमी प्रमाणाच्या बाहेर. एक कप घेतले होते वगैरे खायला, भूक लागली होती. चला एक्सप्रेसने दन पुढं जाऊन लेफ्ट साईडला परत आपल्याला शेडूंग टोल नाक्याला उतरायचं होतं. आपल्याला परत खालनं जायचं होतं. जो नवीन एक्सप्रेसचं काही मित्रांनो परवडत नाही असं वाटलं होतं आपल्याला, पण पुढं जाऊन काहीतरी वेगळंच घडलं. आपल्या जुन्या रोडला टोल वगैरे पाडला. ओकेमध्ये आलो. मस्त बनला तर रिंकी पॅलेसला जेवण वगैरे करूयात दणक्यात दाबून. खूप भूक लागली होती. पण रिंकी पॅलेस मित्रांनो मुंबईवरनं जेव्हा आपण जेवायची इच्छा होते ना, तेव्हा रिंकी पॅलेस हॉटेलच लवकर येत नाही. असं वाटतं आता येईन मग येईन अशी आतुरता लागती, पण हॉटेल काही यायचं नावच घेत नाही. खूप प्रयत्न केले तर फायनली पोचलो हॉटेल. आहे बा रिंकीला कसलं क्वालिटी डिजिटल गाड्या लावलं. खूप आवडलं मित्रांनो. व्हिडिओ काढून घेतला, मला कधी भविष्यात काम आहे सांगता येत नाही. आलो डायरेक्ट खंडाळा घाटात. हे बघा खंडाळा घाट चढतोय आपण. पुढं पोलिस होते मित्रांनो. पोलिसांना कळलं नाही आपल्या गाडीची पासिंग किती. गाडीकडे बघत होता हे घाटात थांबणारा, पण त्याला कळलं नाही. तो आपली गाडी पास होऊन गेली नाही तर मग परत त्याला 100-200 द्यायलाच लागले असते. तो खर्च अजून वेगळा बोकांडी होता. म्हणलं चला पास झालं ना, ओके काय प्रॉब्लेम नाही. तर पुढं असतात बघा. चला नंतर गेलो डायरेक्ट लोणावळ्यातून जायच्या वेळेस म्हणलं डायरेक्ट आता एक्सप्रेसने जावं, विशेष नाही डोक्याला ताप नाही. पण इथं मित्रांनो आपले लागले. आणि इथं मित्रांनो आपल्याला एक्सप्रेसने एक्झिट केल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला टोल लागला डायरेक्ट 250 रुपये. लोणावळा पास करून जिथून जायचं असतं आपल्याला त्याचा. सो आपले टोटल झाले लॉस. आपण टाकले होते जवळजवळ 900 रुपये. मित्रांनो परत पुढं झालं एक मॅटर सांगतो तुम्हाला. घाट वगैरे चढूया मित्रांनो. लोणावळा घाटसुद्धा पूर्ण मोकळा होता. खूप मजा आली त्यामुळं तर काही दुःख झालं नाही. आणि वडील म्हणाले की पुढच्या एक्सप्रेसच्या एक्झिटला जाऊ, डायरेक्ट लोणावळा पास करून जो एक्झिट आहे तिथून जाऊ, तो टोल फाडू. त्यांना वाटलं कमी पटन, पण मला माहिती होतं नाही फाडणार. तो तिथे गेलो आणि जेवायचं ते झालं 250 रुपये टोल फाटला. हे बघा वरती घाटात गेले ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्सला जागा दिला. थोडंसं मित्रांनो काहीच ट्रॅफिक नाही, 2 मिनटात गाडी पास झाली. इतका आनंद मित्रांनो कधीच झाला नव्हता, एवढा आनंद झाला होता. चला काय विषय नाही, हे बघलो एकदा. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग बोलून. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.